तो सिद्धिराज गाडे पाटील यांचा। त्या चेहऱ्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि सिद्धिराज गाडे पाटलांनी पक्षासाठी खूप काही केलं। पण बदल हा निसर्गाचा नियम आहे। आता पक्षाचा चेहरा बदलण्याची वेळ आली आहे आणि पक्षाचा आता नवीन चेहरा आहे, अधिराज संपतराव गाडे पाटील। असा अचानक पक्षाचा चेहरा बदलण्याचा निर्णय तुम्ही काय घेतला? सिद्धिराज गाडे पाटील यांनी एका अतिशय सर्वसामान्य घरातील मुलीशी लग्न केलं आणि ते लग्न तुम्ही सगळ्यांसमोर मान्य देखील केलं। पण त्या लग्नानंतर सिद्धिराज गाडे पाटील यांना पक्षातून बाजूला केलं जात आहे। याचाच अर्थ तुम्हाला त्यांचं लग्न खटकतंय असं आहे का? म्हणजे सिद्धिराजांना त्यांची काही चूक नसताना त्यांना बाजूला केलं जातंय का? त्या सगळ्याचा तुमच्या मतांवर मतदारांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटत नाही का? आजवर अधिराज गाडे पाटील यांनी कुठल्याही प्रकारची जनसेवा केली नाही, पण सिद्धिराज गाडे पाटील हे सासवडचे लाडके नेते आहेत, तरी तुम्ही त्यांच्यावर अन्याय का करतात? अधिराज, ही चांगली संधी आहे लोकांचं मन जिंकायची। हिम्मत कर, बिनधास्त बोल। अरे थांबा 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 थांबा, जरा शांत व्हा। तुम्हा सगळ्यांना हे प्रश्न पडू शकतात, यात मुळीच दुमत नाहीये, पण पक्षाने फार विचार करून आज हा निर्णय घेतलेला आहे। सिद्धिराज गाडे पाटील धडाडीचे नेते आहेत, युवा नेते आहेत, मान्य आहे। तर अधिराज गाडे पाटील संयम आणि दूरदृष्टी याचं उत्तम उदाहरण आहे। कमीत कमी बोलणं आणि जास्तीत जास्त काम यावर त्यांचा विश्वास आहे। मग आता तुम्ही मला सांगा, असा राजकारणी माणूस तुम्हाला कुठं मिळणार आहे? हो ना, पडद्यामागे राहून त्यांनी खूप चांगलं काम केलंय, म्हणून आम्ही ठरवलंय पडद्यामागे आमचा कणा बनून काम करणाऱ्या अधिराज गाडे पाटलांना आम्ही पुढे आणायचं ठरवलंय। पण हीच वेळ का निवडली तुम्ही अधिराज गाडे पाटील यांना पक्षाचा चेहरा बनवायची? खरं तर सिद्धिराज गाडे पाटील यांचं नाव आणि हा चेहरा हा राजकारणाच्या जगातला बराच गाजलेला चेहरा आहे। पण इलेक्शन तोंडावर आलेलं असताना तुम्ही हा निर्णय का घेतलात? आणि जर घेतला तर नक्कीच त्याच्या मागे काहीतरी मोठं कारण असेल, नाहीतर तुम्ही ही रिस्क घेणार नाही। हे बघा, तुम्ही सगळे या कॉन्व्हर्सेशनचा उगाच वेगळा अर्थ काढताय। माझा दादा कायम पक्षाचा बॅकबोन होता, हे तुम्हाला माझ्या पप्पांनी सांगितलंच असेल। आणि तसंही डिफरन्स फक्त एवढाच आहे, तो आधी फ्रंट फूटवर येत नव्हता, पण आता यायचं त्याने ठरवलंय।